नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयचा धक्का लागल्याने रेवाच्या हातावर थोडासा चहा सांडतो आणि भाजल्यामुळे रेवा ही जोरात आई ग असे ओरडते। तर लगेच अक्षय आपला रुमाल घेतो आणि रेवाच्या हातावरील तो चहा अलगद पुसू लागतो। तर ते सर्व बघून दोन कामगार हे एकमेकांना म्हणत असतात की अक्षय सरांचं हे नेमकं काय चाललं आणि इतकी छान बायको असताना त्या रेवा मॅडमची काय इतकी काळजी घेतात कुणास ठाऊक। तर रमा हे सर्व बोलणे ऐकते आणि रमा त्या दोन कामगारांना म्हणते आणि सर जे काही करतात ना त्याला माणुसकी म्हणतात आणि जे काही चालले ना त्यात इतकी चर्चा करण्यासारखे काहीच नाही आणि काहीतरी सांडले असान म्हणून ते मदत करतात, बाकी काही नाही। तर लगेच तो कामगार म्हणतो की ताई तसे नाही आणि वाटत सुद्धा नाही। तर लगेच रमा म्हणते की त्याला तुमची नजर आणि विचार आहे, उद्या जर एखादी व्यक्ती ही रस्त्यात पडली आणि त्यांनी जर तिला हात दिला तर तुम्ही काय म्हणता की त्यांच्यात नेमकं काहीतरी सुरू आहे, पण तसे काही नसते। याला आपले विचार आणि जे काही आपण बघतो ते कारणीभूत असते आणि यापुढे जर आपल्याला एकत्र काम करायचे असेल तर अशी उणीधुनी काढायचं खरंच काही गरज नाही। त्यामुळे आपले सगळं लक्ष हे त्याच्याकडे जाते आणि आपला वेळसुद्धा वाया जातो, त्यामुळे कामसुद्धा पूर्ण होत नाही आणि त्यामुळे येथे फक्त आल्यावर काम आणि काम इतकेच करायचे। तर लगेच ते कामगार रमाला सॉरी बोलतात। तर लगेच रमा म्हणते की आता कामाला लागा। तर अक्षय इकडे रेवाला म्हणत असतो की जा पाण्यामध्ये जरा तुझं हात धर। त्यानंतर इकडे आरती आणि सीमा घरी येतात। तर अभिला बघून आरती विचारते की अभि तो अजून ऑफिसला गेला नाही का? अभि म्हणतो की नाही, जरा काम होते आणि तुम्ही कुठे गेला होतात? तर लगेच आरती ही सीमालाकडे बघून खुणवत असते। तर लगेच सीमा म्हणते की अरे जरा बाहेर गेलो होतो फेरफटका मारण्यासाठी। अभि म्हणतो की अरे वा, खरंच का? तर आरती म्हणते की अभि तू आमच्यावर संशय घेतो का? तर लगेच अभि म्हणतो की नाही अगं, आणि जनरली मी हे सर्व विचारतो, तुम्ही काही दिवसापूर्वी अशाच बाहेर जाता 1-2 तास आणि येता, त्यामुळे हा प्रश्न मी तुम्हाला विचारला, बाकी काही नाही। अभि म्हणतो की कसे आहे की मोठी आईला या अगोदर बाहेर जायचा विषय जरी काढला तर ती नाही म्हणायची, त्यामुळे आता ती मनसोक्तपणे अशी बाहेर निघून जाते, त्यामुळे विचारले। तेव्हा सीमा म्हणते की अरे बाहेर खूप काही गोष्टी चालू आहेत आणि त्या सर्व मला जाणून घ्यायच्या म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो। अभि म्हणतो की अगं मोठी आई सांग ना मग तुम्ही कुठे गेला होतात? आरती म्हणते की अभि काय झाले, तू असा डाऊट का घेतो प्रत्येकावर आणि तुझा विश्वास नाही का आमच्यावर? आरती म्हणते तुला तेच जाणून घ्यायचे ना, आम्ही बाहेर कशासाठी जातो, मग ऐक। तर सीमा ही आरतीला अडवत असते। तर लगेच आरती म्हणत असते की नाही मोठी आई, एकदा यांना सांगावेच लागेल, नाहीतर हे हजारो प्रश्न विचारतील। तेव्हा आरती म्हणते की मोठी आईला माझी काळजी आहे, त्यामुळे त्या माझ्याबरोबर बाहेर येतात। माझ्या मनाला बरं वाटण्यासाठी मोठी आई माझ्याबरोबर येतात। जो वेळ तू मला द्यायला हवा तो वेळ मला मोठी आई देतात आणि तुला हे काय समजणार, कारण तुझ्या डोळ्यावर नेमकं हा संशयाचा चष्मा आहे। तर अभिला वाईट वाटते। सीमा ही आरतीला शांत राहण्यासाठी सांगते। आरती म्हणते की नाही मोठी आई, याचं हल्ली खूपच वाढायला लागले, म्हणून असे बोलून आरती ही आतमध्ये रागाने निघून जाते। तर सीमा ही अभिला समजावते की जरा तू तिच्यावर विश्वास ठेव, अशा माणसाला प्रेमाने समजावायचे असते, संशयाने नाही। तर अभि म्हणतो की मला तिला दुखवायचे नव्हते, फक्त सत्याची जाणून करून द्यायची होती, पण झाले आता आणि आमच्यामध्ये दुरावा झाला, आमचं नातं तसे राहिलेच नाही आणि मला ते नातं पुन्हा पूर्वीसारखं व्हायला हवे आणि मला नाही वाटत की नाते पुन्हा पूर्वीसारखे होईल। तर सीमा म्हणते की अरे अभि का होणार नाही, होईल ते नाते पुन्हा पूर्वीसारखे, त्यासाठी नवरा बायकोनी दोघांनी सुद्धा समजून घ्यायला हवे आणि अभि खरंच तुझी बायको खूप समजूतदार आहे आणि गोड सुद्धा, ती तेव्हा समजून घेईल, तू तिला प्रेमाने समजाव आणि सॉरी बोल। त्यानंतर इकडे रमा अक्षयच्या कॅबिनमध्ये येते आणि अक्षय तिला म्हणतो की ती जरा निळी फाईल घे आणि ती जरा उघडून बघ। तर रमा ती फाईल उघडते आणि जी काही रमाची ही तुटलेली फ्रेम असते ती अक्षयने पुन्हा रिपेअर करून त्या फाईलमध्ये लावलेली असते। तर ते बघून रमाला मात्र खूप आनंद होतो। तेव्हा रमा खुश होऊन ती फ्रेम टेबलवर ठेवत मनात म्हणते की अशीच आमच्या संसाराची सुद्धा फ्रेम अशीच कायम जोडत जाऊ। तर रमा आणि अक्षय खूपच खुश होत असतात। अक्षय विचारतो की रमा झाले का सर्व? तर रमा म्हणते की हो, तुम्ही जे काही बजेट काढायचे सांगितले होते ते सुद्धा झाले। तर अक्षय हसून म्हणतो की बजेट
अक्षय म्हणतो की रमा मी तुला नाही हसत, पण हे जे काही काम आहे ना ते शशिकांत मुकादम आणि रेवा यांचे आहे. तर रमा जाताना पुन्हा अक्षयला विचारते काय हो मगाशी तुम्ही माझ्याकडे असे एकटक का बघत होते. अक्षय म्हणतो की अगं दिलेले काम व्यवस्थित करते की नाही ते मी बघत होतो. रमा म्हणते की विश्वास नाही का माझ्यावर. अक्षय म्हणतो की मी बॉस आहे ना तुझा. तर लगेच रमा म्हणते की मग भेटा घरी. जेव्हा घरी बायको म्हणून हक्क तुमच्यावर दाखवेन म्हणजे सर्व काही बॉसगिरीही बाहेर निघेल. म्हणून रमा आपल्या हाताने अक्षयच्या कॉलरची ही नीट करत असते. तर अक्षय म्हणतो की असं म्हणजे तू काय करणार घरी आल्यानंतर. तर रमाही म्हणते की घरी आल्यानंतर ते सर्व काही कळेनच. असे बोलून रमा तोऱ्यात तिथून निघून जाते. तर अक्षयला रमाचे खूप कौतुक वाटत असते. रमाला जो काही लहानपण असते ते मोठे झाल्यानंतर सुद्धा किती छान वागता येते. आणि खरंच हे सगळ्यांना नाही जमत, फक्त माझ्या 2 वेण्या रमालाच ते जमते. म्हणून मला रमा खूपच आवडते. म्हणून आपल्या मनाशी तो खुश होतो. त्यानंतर इकडे रेवा शशिकांतला म्हणत असते की रमा असे काही वागते जणू काही तिला काय वाटते काय माहीत. तर शशिकांत म्हणतो की नव्या नवरीचे 9 दिवस असतात, समजेन लवकरच तिला. तेवढ्यात तिथे रमा येते आणि रमा म्हणते की हे जे काही सामान लागणार आहे ना त्याचे बजेट यामध्ये आहे. म्हणून ती फाईल ती रेवाच्या हातात देत असते. तर रेवा ती फाईल चेक करते आणि रमा इतके बजेट का, त्याचे फक्त मी तुला अर्धेच पैसे देऊ शकते कारण तुला इथली सिस्टीम माहिती नाही. तर लगेच रमा म्हणते की अगं इथे काय सिस्टीम आहे त्याबद्दल मला जरा समजले, पण तू मला जर अर्धेच पैसे दिले तर माझे हे सामान कमी पडेल. शशिकांत म्हणतो की अगोदर स्वतःला सिद्ध करून दाखव आणि मग तू बजेट काय ते पेमेंटचं बघ. आणि तू फक्त येथे फडतूस वर्कर आहे, त्यामुळे जे काही मिळते ना ते घे, नाहीतर चालती हो. आणि कुणाच्या परमिशनने तू माझ्या कॅबिनमध्ये आले, त्यामुळे दरवाजा नॉक करून आतमध्ये यायचे. कोणी सांगितले होते तुला इकडे येण्यासाठी. रमा म्हणते की सर तुम्ही हे बरोबर नाही करत. रेवा म्हणते की रमा 1 दिवसात तुझा आवाज खूपच वाढला आणि तुला कुणाला जर सांगायचे असेल तर तू ते जाऊन सांगू शकती. आणि बाबा कसं आहे ना आयसी ही अक्षयकडे जाणार आणि बायको म्हणून त्याचा फायदा घेणार. रेवा म्हणते की रमा आता मला तुझी हिंमत बघायची आणि सायकलवर येऊन काही होत नसते, त्यामुळे आता जे काही बजेट दिलेले आहे ना त्यामध्ये सर्व काही पूर्ण करून दाखव मला. आणि तू आता इथून जा, आम्हाला जरा इम्पॉर्टंट विषयावर बोलायचे. तेव्हा रमा ही रागाने आपला पदर कमरेला खोचते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे अक्षय कामावरून घरी येतो आणि अक्षय एकटाच बघून सीमा विचारते काय रे रमा नाही आली का. अक्षय म्हणतो की आली ना, मी तिच्या मागेच होतो. आणि तुझी ही जी काही सून आहे ना खूप स्वाभिमानी आहे, सायकलवरून ती कामावर येते जाते. तर लगेच रमा येते आणि अक्षय विचारतो की झालं का तुझं बजेट हे फायनल. तर रमा म्हणते की अहो माझ्या ओळखीचे 2-3 माणसे आहेत, मी त्यांच्याकडून ॲडजस्ट करू का. तर अक्षय म्हणतो की नाही ग, आपलं जे काही अनेक वर्षाचे आपले त्यांच्याशी कलेक्शन आहे आणि त्यांना असे बायपास नाही करता येणार आपल्याला. तर लगेच रमाला रेवाचे ते सर्व बोलणे आठवू लागते. रमा म्हणते जर एखाद्याकडून आपल्याला स्वस्त जर काही मिळत असेल तर कंपनीचाच फायदा होईल ना. तर रमा आतमध्ये निघून जाते. तर अक्षय म्हणतो की पहिल्या दिवशी असं. त्यानंतर रमा एकटीच बाहेर विचार करत बसलेली असते रेवाच्या आणि शशिकांतच्या बोलण्याचं. तेवढ्यात तिथे अक्षय येतो. अक्षय विचारतो की रमा कसला इतका विचार करत बसलीस. रमा म्हणते की अहो नवीन काम आहे ना त्याबद्दल थोडासा विचार करत होते. तर अक्षय रमाचे जरी येऊन बसतो. रमा म्हणते की अहो तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास ठेवला ना, मग असे तीनदा माझ्या मागे येत नका जाऊ. म्हणजे तुम्ही जर असे सतत लक्ष ठेवून जर माझ्या मागे राहिले तर माझ्याकडून खूप काही चुकासुद्धा होणार आहे आणि त्या चुका मला सुधारायला सुद्धा तुम्ही मदत करताल, पण त्या चुका परत करण्याची मला तशीच सवय लागेल. मी माझ्या चुका सुधारू शकणार नाही आणि प्लीज मला प्रयत्न करून द्या ना. तर अक्षय म्हणतो की अगं तुला इतकं मोठं काम करण्याची सवय नाही ना, म्हणून मी तुझ्या आजूबाजूला फिरत असतो. रमा म्हणते की नवीन काही शिकताना माझ्या हातून चुका होणारच, मग मला प्रयत्न करणे हे गरजेचेच आहे. तर अक्षय म्हणतो ठीक आहे, यापुढे मी तुझी मदत नाही करणार कितीही मोठा प्रॉब्लेम झाला तरी. तर रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघून खुश होऊन हसत असतात. तर तेवढे तिथे रेवा येते आणि रेवा म्हणते की अगदी माझ्या मनासारखेच झाले. रमा ही अक्षयची मदत घेणार नाही आणि मी सुद्धा अक्षयला मदत करण्यापासून थांबवणार. रमाचे लक्ष रेवाकडे जाते आणि अक्षय सुद्धा रेवाकडे बघून रेवाला म्हणतो की काय ग लपून आमच्या गप्पा ऐकतेस का.
तर रेवा म्हणते की नाही, आई आजीने रमाला बोलावले ते सांगण्यासाठी मी इथे आले होते. तर रमा अक्षयला म्हणते की मी आलेच म्हणून रमा आतमध्ये जाते. रमा आतमध्ये येते तर पार्वती आजी विचारते, काय ग रमा, तुझे घरचे आणि बाहेरचे काम व्यवस्थित आवडते की नाही? पण तू जे काही बाहेरचे काम हे स्वतःच्या मनाने घेतले ना, घरच्या कामामध्ये त्यामध्ये अडथळा नको. आणि आता 7 दिवस काही गोडधोड बनावे लागेल, पण त्यामध्ये काही अडथळा नको. मला नाही वाटत की तुला ही सर्व जमेन की काही. तर रमा ही खूपच घाबरते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेवा ही लाडू खाण्यासाठी लागते तर रमा तिच्या हातातील तो लाडू घेते. तर लगेच रेवा विचारते, काय ग, इतक्या सकाळी कुठे निघालीस? तर लगेच रमा म्हणते की कामासाठीच चालले, बाहेर कुठे डोहाळे जेवणाला नाही चालले. तर पार्वती आजी आणि रेवाला मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे अक्षय रमाला शोधत असतो आणि पार्वती आजीला विचारतो, रमा कुठे दिसली का? तर लगेच रेवा म्हणते की अरे ती बाहेर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला गेली. तर लगेच अक्षय हा रमावर कामावर आल्यानंतर खूप असा भडकतो आणि मला नाही विचारता तू कुठे गेली होतीस, काय गरज होती कोणाच्या डोहाळे जेवणाला जाण्याची? तर रमाला रेवाकडे बघून खूप मोठा धक्का बसतो, कारण ते रेवाने अक्षयचे कान भरलेले असतात. तेव्हा आता रमा रेवाला कशी धडा शिकवते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.